Hello dear learners. Today's topic is how to make singular to plural. Singular म्हणजे एकवचन, प्लुरल म्हणजे अनेकवचन. जसं दिस इज फिंगर, these आर फिंगर्स लाईक दॅट. जसं याच्यामध्ये बाय ऍडिंग द यस आपल्याला माहिती आहे ऍड करून नाऊनला यस ऍड करून जनरली आपल्याला प्लुरल फॉर्म करता येते. वी नो दॅट व्हेरी वेल. ओके, बट सम सर्टन रूल्स आर देअर. जसं बॉयचं बॉईज, बुकचं बुक्स, बघा यस प्रत्यय लागलेला आहे. कीचं कीज, टेबलचं टेबल्स. आता बाय ऍडिंग इयस काही शब्दांना जे नाऊन आहे त्यांना हॉर्सचं हॉर्सेस, इंचं इंचेस, बॉक्सचं बॉक्सेस, मँगोचं मँगोज. ओके, काही शब्दांना शेवटी जर एफ किंवा एफ ई असेल तर त्यांना व्हीई एफ प्रत्यय लागतो. जसं एफ ईचं काय झालं, वाईफचं वाईव्ज, पत्नी है ना, अनेक बायका. जसं वाईव्ज अनेक बायका. लिफ पान, ल्यूज झाडाचे पानं, सेल्फ आलं एफ सेल्फ. नंतर थिपचं थ्यूज, व्हीएस व्हीएस प्रत्यय लागतात तेव्हा जेव्हा एफ किंवा एफ ई असेल नाऊनच्या शेवटी. नंतर आहे वॉवेल्स. काही मध्ये वॉवेल्स मध्ये बदल होतात. वॉवेल्स माहित आहे, ए ई आय ओ यू. जसं मॅनचं मेन, एचं ई झालं असं. टूथचं टीथ, माऊसचं माईस, माऊस उंदीर, माईस अनेक उंदीर. पर्सन व्यक्ती, याचं होते पीपल. ओके, पर्सनचं प्लुरल फॉर्म काय होते, पीपल. नंतर चेंजिंग द वाय, नाऊनच्या शेवटी जर वाय असेल त्याचा आय ई एस होतो. जसं स्कायचं स्काईज, स्कायचं काय होते स्काईज. जसं नंतर आहे स्टोरीचं स्टोरीज. ओके, नंबर ऑफ एक्झाम्पल्स आर देअर. नंतर काही ज्याच्यामध्ये बदलच होत नाही, जसं न्यूज बातमी है ना, न्यूजचं न्यूज. सन इन लॉ, सन्स इन लॉ इथं यस प्रत्यय लागतो. सन्स इन लॉ जावई ज्याला म्हणतो आपण. फादर इन लॉ, फादर इज इन लॉ, मदर इन लॉ असे. शिपचं शिपच राहते. ओके, सो दीज आर सम सर्टन रूल्स while making how to make singular to plural, so it will help you lot. Thank you.